राज्यामध्ये त्या राशनी दुकानाच्या मध्ये जो काळा बाजार आहे तो काय आता सगळं सर्वश्रुत आहे। म्हणजे इथील आता ते 5 किलो 10 किलो तांदूळ राशन आपण फुकट देतो आणि तो सर्व तांदूळ आपल्याला माहित असेल अध्यक्ष महोदय, आपल्या निदर्शनास काही बाबी आल्या आहेत। त्या सगळा तांदूळ परत जे आपण सीएमआर तांदूळ असतो त्यामध्ये या सगळ्या तांदळाचा मिक्स केला जातो आणि तो तांदूळ परत पुन्हा गव्हर्नमेंटला दिला जातो। ही एक मोठा रॅकेट आहे अध्यक्ष महोदय। अशा प्रकारच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात झाल्या, चंद्रपूरमध्ये, आपल्या दौलताबादमध्ये झालेत। एक आपल्याला पुढे लक्षात आणून येतो अध्यक्ष महोदय की जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही घटना घडली। शाळेच्या मध्ये हा तांदूळ पकडला गेला जळगाव जिल्ह्यात सुद्धा। अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की ह्या रेशनिंगचा जो 30 टन तांदूळ हा कोणत्या दुकानातून आला आणि कुठे जात होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। याचा अर्थ की हा त्या काळ्या बाजारासाठीच जात होता हेही स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय की तांदूळ हा आंध्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जातो। आपला हा सगळा रेशनिंगचा तांदूळ एक प्रचंड मोठा रॅकेट आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सगळं चाललेलं, मराठवाड्यामध्ये मध्यंतरी काही जिल्ह्यामध्ये हा सगळा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला गेला अध्यक्ष महोदय। प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये या रेशनिंगचा जो तांदूळ आहे, गहू आहे किंवा आपण धान्य देतो यावर निर्बंध आणण्यासाठी काही शासनाने एक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। गरिबासाठी आता खरं म्हणजे याच्यातून अनेक कारण आहेत अध्यक्ष महोदय। 1 मिनिट घेतो आपल्याला। ह्या तांदळामुळे तांदूळ हा मार्केटमध्ये विकलाच जातो, पण आता शेतकऱ्यांच्या नवीन व्यथा सुरू झाल्या की त्यांना मजूर सुद्धा मिळत नाहीत। अशा प्रकारची सुद्धा आता बोंबाबोंब सुरू झाली आहे। ते मराठवाड्यात असेल, विदर्भात सुद्धा आहे, मजूरच मिळत नाहीत या सगळ्या। आणि हा फुकटचा तांदूळ, हा जो आपला रेशनिंगचा तांदूळ हा ओपन मार्केटमध्ये विकला जातो। माझा एवढाच प्रश्न आता या संदर्भात, रेशनिंगचा 30 टन जो तांदूळ कोणत्या दुकानातून आला आणि त्या दुकानातून केव्हापासून रेशनिंगचा काळा बाजार सुरू झालाय याची चौकशी आपण केली काय, आणि त्या दुकानदारावर कोणती कारवाई केली, आणि तिसरा प्रश्न महत्त्वाचा की हा तांदूळ कुठे जात होता त्या व्यक्तीपर्यंत चौकशी पूर्ण झाली काय किंवा चौकशी केली काय। माननीय सदस्य आणि माजी विरोधी पक्षनेते वरट्टीवार साहेबांनी प्रश्न विचारलाय की हा तांदूळ नेमका आला कुठून। अध्यक्ष महोदय, जो तांदूळ जो मिळालेला आहे तो आपण लॅबमध्ये सध्या पाठवलाय। तो शासकीय तांदूळ आहे की प्रायव्हेट आहे हे सध्या आता चौकशीमध्ये प्रथम दर्शनी आपल्याला आढळलं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करू शकत नाही की हा शासकीय आहे की नाही आहे। म्हणून आपण अध्यक्ष महोदय यामध्ये पण मंत्री महोदय, लॅब मध्ये एखादा तांदूळ शासकीय आहे की प्रायव्हेट आहे, तांदूळ असणार, लॅब कसं काय सांगणार शासकीय आहे की प्रायव्हेट आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे लॅब मध्ये हा तांदूळ पाठवणं, तांदूळ असतो तो काही विषय नाही। हा मोठा काळा बाजार आहे म्हणजे मंत्री महोदय, आपल्याला सगळं माहित असेल। काल आता मागच्या महिन्यामध्ये जळगावमध्ये शालेय जो पुरवठा होता शालेय शिक्षणाला आहारासाठी तो सुद्धा तांदूळ अध्यक्ष महोदय हा इथे जे सीएमआरचा तांदूळ असतो किंवा तुमच्या ट्रायबल विभागाने जो धान्य भरडाईसाठी दिला जातो खरेदी करून शेतकऱ्याकडून, कृषी आपल्या पणनकडून जे खरेदी केली जाते, हा सगळा धान मार्केटमध्ये जातो आणि हा रेडीमेड तांदूळ खरेदी करून हा परत FCI कडे पाठवून तो पुन्हा सगळीकडे वितरित केला जातो। आता खरं म्हणजे मध्यंतरी हा तांदूळ तुम्ही जे आनंदाचा शिधा दिला ना त्याच्यामध्ये सुद्धा हा तांदूळ होता, आनंदाच्या शिध्यामध्ये। म्हणजे हेच तांदूळ घ्यायचा, हाच मिक्स करायचा आणि हे धंदे करत राहायचे। हा सगळा असा धंदा काळा बाजार सुरू आहे। हे जे उत्तर आहे ना तुमचं मंत्री महोदय, थोडासा खरं म्हणजे आम्ही प्रश्न देतो ते किती दिवसापूर्वी दिला, आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही समिती गठीत करू, 3 महिन्याचा वेळ घेऊ, याची काही गरज नव्हती। तुम्ही हा तांदूळ आला कुठून, त्याचं कधी त्या अटक केलेल्यांचा कधी PCR झाला काय, त्याला PCR घेतला काय, त्याच्याकडून काही माहिती अधिकची माहिती करून घेतली काय ट्रक चालकाकडून, तो पोपटासारखा बोलला असता। त्याला 2 दिवसामध्ये त्याचं ते सगळी रॅकेट पूर्ण जाऊन बेल करून घेते। याच्या संदर्भातली माहिती आपण मला दिलं पाहिजेत, या सभागृहाला दिली पाहिजेत। प्रश्न एवढाच आहे आता की रेशनिंगचा काळा बाजार होतो की नाही, तो तुम्ही म्हणलात हे अंशतः खरं आहे तुमच्या ह्याच्यात उत्तरामध्ये। पहिले खरं नाही म्हटलात, मग दुरुस्तीमध्ये अंशतः खरं आहे म्हटलं। म्हणजे रेशनिंगचा काळा बाजार होतो, मग शासन म्हणून आपण या गरिबाचा तांदूळ जो पुरवठा केला जातो हा काळा बाजार होऊ नये यासाठी या काळा बाजार करणाऱ्यावर काय कारवाई करणार आहात, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, हे जे
या मिलर्स आहेत, आता जे मोठा रॅकेट झालाय, काल परवा काही सभागृहात गोष्ट आली, एक लक्षवेधी पण आहे त्या संदर्भातली सभागृहामध्ये, येईल ते अध्यक्ष महोदय ज्या दिवशी लावतील. अध्यक्ष महोदय, खरं तर त्या लक्षवेधीमध्ये असे अनेक उत्तरं मिळतील आपल्याला. या रॅकेटवर आपण काय करणार? रेशनिंगचा काळा बाजार होतो यांनी मान्य केलं ना, तुम्ही त्यावर काय समिती बिमिती नको, काहीतरी कायद्यात दुरुस्ती करा, त्याला 7 वर्ष 10 वर्षाची सजा झाली पाहिजे, त्याला नॉन अवेलेबल झाला पाहिजे. फटकन बेल घेतात आणि बाहेर पडतात सगळा एवढा मोठा धंदा करून. जेवढा वस्तू आहे त्याचा खेळ चाललाय.